नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिवानी पाटील आपले स्टडी एम या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। मी इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे। आज आपण इयत्ता 8वी मराठी सुलभ भारती या पुस्तकातील दुसरा पाठाचे नाव आहे मी चित्रकार कसा झालो। या पाठाचे लेखक आहेत ल म कडू। त्यांचा जन्म 1947 या साली झाला। ते प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रकार आहेत। त्यांनी बालसाहित्याची सुमारे 30 पुस्तके प्रकाशित आहेत। त्यांची झाड हे लहान मुलांसाठी असलेले द्विभाषिक पुस्तक, खारीचा वाटा हा कथासंग्रह, जॉर्ज कार्वर हे चरित्र, रावीचा मोर हे बालसाहित्य इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत। त्यांना 2017 साली खारीचा वाटा या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार व 2014 साली महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा साने गुरुजी पुरस्कार मिळालेला आहे। शेवगाव, अहमदनगर येथे जानेवारी 2018 मध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले। निसर्गाच्या सानिध्यात आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात, हे लेखकाने स्वानुभवातून या पाठात सांगितलेले आहे। अर्थातच निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे निसर्गाच्या सहवासामध्ये आपल्यातील उपजत म्हणजे ज्या कला आपल्याला माहिती नाहीत, ज्या कला आपल्यामधल्या हिडन कला आहेत, आपल्या आतल्या कला आहेत, ते शोधण्याचे आपल्याला अनेक मार्ग सापडतात। आणि हे लेखकाने स्वानुभवातून म्हणजे त्यांच्या स्वतःच्या एक्सपिरियन्समधून या पाठात सांगितलेले आहे। मी तुमच्या एवढा असताना जे अनुभवलं पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे। प्रथम निसर्ग। आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही। तर लेखक ज्यावेळेस आपल्या वयाचे असतात तर त्यावेळी त्यांनी जे अनुभवलं, त्यांनी जे एक्सपिरियन्स केलं, पाहिलं ते आपल्याला सांगणार आहेत। प्रथम निसर्ग। आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही। त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्याला फायद्याचं आहे। निसर्गातून आपलं पालनपोषण होतं आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो। निसर्ग धुंडाळत राहा, तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसूक सापडतील। आता लेखक म्हणतात की निसर्ग म्हणजे नेचर, तर आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही। आपण त्याच्या विरोधात न जाता आपण त्याच्या मर्जीत राहणं म्हणजे आपण त्याच्या सोबत राहणं हे नेहमी आपल्यासाठी फायद्याचं आहे, आपल्याला त्याचा ॲडव्हान्टेज आहे। तर निसर्ग आपलं पालनपोषण करतं आणि त्याचबरोबर निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो। म्हणजे वेगवेगळ्या आपल्याला कला, आर्ट हे आपण निसर्गाकडूनच शिकतो। आपल्याला निसर्ग धुंडाळत राहायला पाहिजे। धुंडाळत राहणे म्हणजे आपल्याला निसर्ग पाहत राहायला पाहिजे, त्यातील काय काय आहे आपण नेहमी पाहत राहिलं पाहिजे आणि आपल्याला मग सर्जनाच्या वाटा आपोआप सापडतील। आपसूक म्हणजे आपोआप सापडतील। आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो। माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं। माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं। घनदाट जंगल, दुथडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवं रान, अवघा आनंदी आनंद। अशा वातावरणात माणसातली सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच। तर लेखक म्हणतात की ते त्यांचीच एक गोष्ट सांगत आहेत। त्यांचं प्राथमिक जे प्रायमरी एज्युकेशन होतं ते एका लहानशा खेड्यामध्ये म्हणजे एका विलेजमध्ये झालं आणि त्यांचं खेडे जे होतं ते अतिशय निसर्गरम्य म्हणजे ते निसर्गाच्या सानिध्यात होतं, नॅचरल होतं म्हणजे त्याच्याजवळ सगळं नेचर होतं, एन्व्हायरमेंट होतं आणि सुसंस्कृतसुद्धा होतं। तिथे घनदाट जंगल होतं। घनदाट म्हणजे एक डीप फॉरेस्ट होतं मोठं आणि दुथडी भरून वाहणारी नदी होती। म्हणजे तिथे एक रिव्हर होतं ज्याला नेहमी पाणी राहत असत आणि निळे डोंगर होते, हिरवं रान होतं आणि अवघा आनंदी आनंदच होता। अशा वातावरणात म्हणजे अशा एन्व्हायरमेंटमधली माणसातील सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच म्हणजे आपल्याची ते सर्जनशीलता असते ती बाहेर येते। माझा एक मित्र होता म्हणजे लेखकाचा एक मित्र होता। आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावीत, पण काय करणार, आमच्याकडे कसलीच साधनं नव्हती। पेन्सिल, रंग, ब्रश हे तर सोडत, साधा कागदही नव्हता। म्हणजे लेखकाचे मित्र होते एक आणि त्यांनाही लेखक आणि त्यांच्या मित्रांना वाटायचं की आपणही चित्र काढावीत, आपणही पेंटिंग काढाव्यात, पण काय करणार, त्यांच्याकडे साहित्यच नव्हतं। साहित्य म्हणजे साधनं,
साधन किंवा त्यांना लागणारे जे थिंग्स होतं ते त्यांच्याकडे अवेलेबलच नव्हत्या. त्यांच्याकडे पेन्सिल, रंग, ब्रश, रंग म्हणजे कलर, पेन्सिल, ब्रश हे तर सोडाच, पण त्यांच्याकडे कागद म्हणजे त्यांच्याकडे पेपरसुद्धा नव्हता. अभ्यासाची एकच वही, पाटीवर लिहिण्याची एकच पेन्सिल. तिचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरावी लागायची. दुसरी मिळायची शक्यता नव्हती. शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की चित्रबित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना. वात्रटपणा वाटायचा. लेखक म्हणतात की त्यांच्याकडे अभ्यासाला सुद्धा एकच वही होती, स्टडीसाठी एकच नोटबुक होती आणि पाटीवर लिहिण्याची सुद्धा एकच पेन्सिल होती. आणि तिचे जर त्या पेन्सिलचे तुकडे झाले तर ते त्यांना सांभाळून वापरावं लागायची, म्हणजे त्यांची परिस्थिती नव्हती. दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती. शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक म्हणजे त्यांना जी एक अडचण होती ती म्हणजेच की मोठ्यांना चित्र काढलेली मोठ्यांना म्हणजे त्यांच्या घरातल्यांना सुद्धा नाही आवडायची आणि मास्तर म्हणजे त्यांच्या टीचर्सला सुद्धा हे आवडायचं नाही. त्यांना हे वात्रटपणा वाटायचा. वैशाख महिन्यातलं ऊन करपवून टाकणारं असायचं. आम्ही गावातली सगळी मुलं नदीच्या डोहात जाऊन पडायचो. म्हणजे वैशाख महिन्यामध्ये जे ऊन असायचं ते अगदी करपवून टाकणारं असायचं, म्हणजे खूप ऊन असायचं. आणि त्यावेळी त्या गावातली सगळी मुलं नदीच्या डोहामध्ये जायची आणि जेव्हा ती आत गेली नदीमध्ये आणि त्यांच्या अंगामध्ये गारवा भरला, गारवा म्हणजे त्यांना थंडी वाजली की ती पुन्हा काठावर येऊन बसायची. आणि काठालगत म्हणजे त्या रिव्हरचं जे बँक होतं त्याच्यावर खूप सारी तिथं खडक होती. खडक म्हणजे रॉक होते. पाण्याच्या प्रवाहामुळं गुळगुळीत सपाट झालेले, लांबरुंद पसरलेले. आम्हाला तिथंच आमचा कॅनव्हास सापडला. या भल्या थोरल्या खडकावर मनसोक्त चित्र काढता येणार होती. पण कशानं काढणार तोही मार्ग सापडला. आता या पाण्याच्या प्रवाहामुळे पाणी कंटिन्यू फ्लो होत राहायचं, त्याच्यामुळे ती जी रॉक होते, ते जे खडक होते ते गुळगुळीत म्हणजे ते सॉफ्ट झालेले होते, सपाट होते आणि लांबरुंद पसरलेले होते. आणि लेखकांना तिथेच त्यांचा कॅनव्हास सापडला. या भरल्या थोरल्या खडकावर त्यांना मनसोक्त म्हणजे त्यांना जेवढी हवी तेवढी चित्र त्यांना तिथे काढता येणार होती. आणि त्यांना आता ते कशाने काढणार त्याचे सुद्धा त्यांना इथे मार्ग सापडला. आमच्या त्या भागात तांबूस रंगांचा मुरूम असतो. शिवाय पिवळट रंगांचे दगडही सापडतात. ते दगड आपटले की त्यांची पिवळी पिवळी फक्की पडते, अगदी पिठासारखी असते. हवं तसं पाणी घातलं की पिवळा रंग तयार. आता पहा, ते त्यांच्या भागामध्ये तांबूस म्हणजे रेड कलरचा मुरूम असतो आणि पिवळट रंगाचे दगड असतात. पिवळट म्हणजे येलो कलरचे दगड म्हणजे स्टोन्स असतात. आणि ते जेव्हा त्यांनी जे दगड आपटले की त्याची पिवळी पिवळी फक्की पडते. आणि ते जे पिवळ्या रंगाचे दगड आपटले की मग त्याची काय होतं तर पिवळी पिवळी फक्की म्हणजे ते पावडरसारखं त्याचं तयार होतं. अगदी ती पिठासारखी असते. हवं तसं पाणी घातलं की पिवळा रंग तयार होतो. मुरुमाचा खडा ओला करून घेतला आणि खडकावर चित्र रेखाटणे सुरू झालं. आणि तो जो मुरुमाचा खडा होता म्हणजे तो स्टोन होता ते पाण्याने त्यांनी ओला केला आणि त्यांनी त्याच्या सहाय्याने खडकावर चित्र काढली. काय काढू आणि काय नको असं व्हायचं, म्हणजे त्यांना काय काढावं हे सुचायचंच नाही. गुडघ्यावर टेकून रेष काढण्यात दंग व्हायचं. गुडघे म्हणजे त्यांचे जे नीज असतात त्याच्यावर ते बसून त्याच्यावर ते टेका देऊन रेष काढण्यात ते दंग व्हायचे. रेषा काढीत हातभर पुढे सरकल्यावर मागे वळून पाहावं तर रेषा वाळून लाल दर्ज झालेल्या असायच्या. आता आपण बऱ्याचदा चॉक घेतो आणि चॉकला पाण्याने भिजवतो आणि आपण त्याने बोर्डवर लिहितो. तर काही वेळानंतर आपण ते एकदम डार्क होतं आपण जे काही लिहिलेलं असतं. तर त्याच प्रकारे इथे जेव्हा त्यांनी तो मुरूम घेतला आणि त्यावर पाणी टाकलं आणि तो ओला करून ते जेव्हा लिहिले आणि नंतर आता पुढे लिहित ते गेले आणि जेव्हा त्यांनी मागे वळून पाहिलं म्हणजे जे त्यांनी पहिला दुसरा नंबरवर जे काही काढलेले होते अगोदर तर ते लाल जर्द झालते, म्हणजे अगदी ते डार्क होऊन गेलते, रेड होऊन गेलते. आणखी सुरसुरी यायची. तापलेल्या खडकावर टेकून गुडघ्यांची साल्ट गेलेली लक्षातच यायची नाही.
त्यांचे जे गुडघे होते, नीज होते, त्याची जे वरचं स्किन गेलं, ते तापलेला जो खडक असतो म्हणजे तो खूपच गरम असतो, खडक उन्हामुळे तापलेला असतो आणि त्यावर ते गुडघे टेकवायचे आणि त्यामुळे त्यांच्या गुडघ्यांची जी वरची स्किन आहे ती साल्टं निघायची आणि ती त्यांच्या लक्षातसुद्धा यायची नाही, कारण ते एवढे त्यामध्ये दंग व्हायचे. मग उभ्या खडकावर चित्र काढणं सुरू झालं. काही दिवसांनी वाटायला लागलं की यात रंग भरावेत, पण ते कुठून आणणार? त्या दिवसात काटेसावर फुलते, लाल भडक होते. तिच्या फुलातले पराग पाण्यात चुरगाळले की जांभळा रंग मिळतो. आता हे पहा, ते सर्वप्रथम तर त्यांनी चित्र काढली. आता त्यांना वाटू लागलं की त्यामध्ये कलर भरावेत, पण कलर कुठून आणणार? तर त्या दिवसात एक काटेसावर नावाचं एक फूल असतं, तर ते फुलतं आणि ते लाल भडक होते. लाल भडक म्हणजे अगदी डार्क रेड होतं. तिच्या फुलातले जे पराग असतात, त्यातले जे कण असतात ते चुरगाळले आणि ते जेव्हा आपण चुरगाळतो तर तेव्हा आपल्याला त्यातून जांभळा रंग मिळतो. जांभळा म्हणजे व्हायलेट कलर भेटतो. शेंद्री नावाच्या वनस्पतीच्या बोंडातल्या बिया भगवा रंग देतात. शेंद्री नावाचे जे वनस्पती असतं, जे प्लांट असतं, त्याच्यातले बिया म्हणजे ते सीड्स जे असतात त्या भगवा म्हणजे ऑरेंज कलर देतात. काही पानांचा हिरवा रंग केला. आता काही जे लीव्ज असतात पानांचे त्याचा त्यांनी ग्रीन कलर केला. चुण्याचा पांढरा होता आणि कुंकवाचा लाल आणि दगडाचा पिवळा होताच. आता कुंकू असतं त्याचा लाल रंग होता आणि जो दगड असतो त्या दगडाचं आपण वर पाहिलं होतं की त्यांनी त्या दगडांची जी आहे ती त्यांनी त्याची फक्की केली होती. त्यांनी ते आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे त्यांनी त्या दगडांपासून पिवळा रंग प्राप्त केला होता. आता आपण पुढे पाहूयात. बांबूंची कवळी काडी घेऊन पुढचं टोक ठेचलं की त्याचा ब्रश व्हायचा. तर बांबूची जी कोवळी जी काडी असते, जी स्टिक असते, त्याचं पुढचं टोक ठेचलं की ते ब्रशसारखं व्हायचं आणि तहानभूक हरपून आम्ही दगडावरची चित्र रंगवत बसायचो. नजर जाईल तिथपर्यंत चित्र. थोड्या दिवसांनी पाऊस यायचा, नदी वाहायला लागायची, आमची चित्र नदीच्या पोटात गडप व्हायची. आता काही दिवसांनी काय व्हायचं तर पाऊस यायचा. पाऊस आल्यानंतर नदी वाहायची म्हणजे नदीचं पाणी ते फ्लो व्हायचं आणि त्यासोबतच त्यांची जी चित्र होती ती नदीच्या पोटामध्ये गडप व्हायची. मी जे काही व्यक्तिगत सांगतो आहे ते एक उदाहरण आहे. निसर्ग किती परिणाम आपल्याला देत असतो ते लक्षात येईल. मला इतकंच म्हणायचं आहे की साधन नाहीत म्हणून अडून बसायचं कारण नाही. तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते. तर हे म्हणतात लेखक की ते जे काही सांगत आहे ते व्यक्तिगत आहे, म्हणजे ते त्यांचं पर्सनल एक्सपिरियन्स जे आहे ते त्यांनी शेअर करत आहेत. ते एक उदाहरण आहे. उदाहरण म्हणजे ते एक एक्झाम्पल आहे की नेचर आपल्याला किती देत असतो हे आपल्याला यातून लक्षात येत आहे. लेखकांना एवढंच म्हणायचं आहे की साधनांशिवाय साधना करता येते आणि साधनं नाहीत म्हणून आपण अडून बसायचं कारण नाही. साधन म्हणजे जे काही आपल्याला कोणत्या गोष्टीसाठी लागणारं साहित्य, तर साधनांशिवाय आपल्याला साधना करता येते. आता इथं आपण पाहतो या उदाहरणात की लेखकांजवळ ब्रश नव्हता, रंग नव्हते, तरी त्यांनी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये त्यांनी शोधून धुंडाळून कशा प्रकारे सर्व साहित्य एकत्र केलं आणि त्यांनी साधनांशिवाय साधना केली. आता हेच पहा, श्रावण सरता सरता पाऊस कमी व्हायचा पण नदी वाहतच असायची. आमचा कॅनव्हास म्हणजे खडक मोकळा व्हायला पार चैत्र महिना उजडायचा. तोवर काय करायचं? त्यातूनच आम्हाला मातीचा नाद लागला. आता श्रावण सरत सरत पाऊस कमी व्हायचा आणि नदी वाहतच असायची आणि त्यांचा जो कॅनव्हास होता तो मोकळा व्हायला, म्हणजे आता ती पाऊस पडल्यामुळे नदी वाहतच असायची आणि त्यांना चैत्र महिन्यामध्ये पाणी कमी व्हायचं आणि त्यांना तो कॅनव्हास करायला ते मोकळे व्हायचे. त्यातूनच त्यांना आता तोवर काय करायचं, म्हणजे तोपर्यंत ते काय करणार, तर त्यातूनच त्यांना एक माती म्हणजे आपलं जे सॉईल असतं त्याचा त्यांना नाद लागला. लाल भडक मऊशार माती हाताला लोण्यासारखी वाटायची. आता लाल रंगाची मऊ माती जी आहे ती त्यांना लोण्यासारखी वाटायची.
आणि त्यांनी मूर्ती म्हणजे स्टॅच्यूज कराव्यात असं ठरलं. पण हा मातीचा खेळ लपून छपून करावा लागेल. आणि हा जो मातीसोबत हे जे खेळत होते त्यांना लपून छपून म्हणजे त्यांना लपून करावं लागत असे, हाईड करून स्वतःला. कधी गोठ्याच्या मागच्या बाजूला नाही तर गावातील मंदिराजवळच्या बकुळीच्या झाडाखाली आमचा उद्योग चालायचा. म्हणजे गोठ्याच्या मागच्या बाजूला, गोठा म्हणजे जिथं आपण प्राण्यांना बांधतो, पाळीव प्राणी आपण जिथे बांधतो, गाई म्हशी वगैरे, आणि तिथे त्यांनी गोठ्याच्या मागच्या बाजूला तरी ते करायचे मातीचा खेळ. नाही तर गावामध्ये त्यांच्या विलेजमध्ये जे मंदिर होतं, टेम्पल होतं, त्याच्या बकुळीच्या झाडाखाली, बकुळाचं एक झाड असतं, एक ट्री असतं, त्याच्या खाली त्यांचा हा उद्योग चालायचा. म्हणजे ते हे करायचे काम. मूर्ती करून वाळत ठेवल्या की काही काळाने त्यांना तडे जाऊन ढासळायचे. आता ते स्टॅच्यू केले की ते काही म्हणजे काही काळानंतर, काही दिवसानंतर त्यावर तडे जाऊन ढासळायचे. तडे म्हणजे त्यावर क्रॅक पडायच्या. त्यावर काहीतरी उपाय शोधायलाच हवा होता. विचार करता करता लक्षात आलं की गाईचं शेण ओलं असताना जसं असतं तसंच ते वाळल्यावरही राहतं. आता हे जे तडे जात होते त्यांच्या त्या मूर्त्यांना, तर त्यावर त्यांना काहीतरी उपाय शोधायचा होता, त्यावर काहीतरी सोल्युशन हवं होतं. तर त्यांच्या लक्षात आलं की जे गाईचं शेण असतं, गाईचं एक्सक्रीटा असतो गाईचा, तर ते जेव्हा ओला असतो तो तसाच असतो, तो वाळल्यावर म्हणजे तो ड्राय झाल्यावर सुद्धा तसाच राहतं, त्याला तडे जात नाहीत, म्हणजे त्याला क्रॅक येत नाही. आम्ही शेण मातीत मळून घेतलं. आता मूर्त्या थोड्या टिकायला लागल्या. आता ते जे मातीने ते बनवायचे मूर्त्या, तर आता त्यांनी त्या मातीमध्ये शेण थोडंसं मिसळून घ्यायचं आणि मूर्त्या बनवत लागले. तर आता ते मूर्त्या ज्या आहेत त्या थोडा जास्त काळ टिकायला लागल्या. तरीही जास्त दिवस झाल्यावर बारीक बारीक तडे जाऊन ढलप्या पडायच्या. पुन्हा विचार सुरू. पण हे काही दिवसांसाठी टिकलं, पण नंतर सुद्धा याला तडे जाऊन त्याच्या ढलप्या पडायच्या. आमच्या गावात आठवडी बाजार भरायचा. म्हादू आयते कपडे विकायला यायचा. सगळा डोंगर भाग फक्त पायवाटा. तो आपला माल घोड्यावर लादून आणायचा. म्हणजे त्यांच्या गावामध्ये आठवडी म्हणजे वीकली मार्केट भरायचं. आणि त्यामध्ये म्हादू नावाचा एक व्यक्ती आयते कपडे म्हणजे रेडीमेड क्लोथ्स विकायला आणायचा, सेल करण्यासाठी तो आणायचा. सगळा डोंगर भाग होता, म्हणजे सगळं हिल्स माउंटेन्स सारखा असा तिकडे पार्ट होतं. फक्त पायवाटा म्हणजे जे लोकांनी चलून छोट्या छोट्या जे वाटा बनलेल्या असतात, छोटे छोटे रोड बनलेले असतात, त्यांना आपण पायवाटा म्हणतो. म्हणजे तिथून गाड्या नाही जाऊ शकत, अगदी व्यक्तीच तिथून चालू शकतात. तो आपला माल घोड्यावर लादून आणायचा. म्हणजे तो त्याचा जे काही माल होता, तो सोबत जे काही कपडे आणायचा, तो ते घोड्यावर लादून आणायचा, म्हणजे तो घोड्यावर ठेवून आणायचा. नांदरुकीच्या झाडाची दाट सावली पडायची. त्या नांदरुकीचं एक झाड असतं, म्हणजे ते पिंपरण आणि पिंपळ वर्गीय झाड आहे ते नांदरूक म्हणजे. अर्थात ते जे झाड आहे, तर त्या झाडाची जी दाट सावली पडायची, म्हणजे खूप मोठं असं त्याचं शॅडो पडायचं. तो झाडाच्या मुळीला घोडा बांधून ठेवायचा. आम्हाला घोड्याची लीद दिसली. लीद म्हणजे घोड्याचं शेण. आता तो जो आहे महादू, तो त्या नांदरुकीच्या झाडाला घोडा बांधून ठेवायचा. आणि त्यांना जे मुलं आहेत आता हे, त्यांना ती घोड्याची लीद दिसली. घोड्याची लीद म्हणजे घोड्याचं जे शेण असतं ते त्यांना दिसलं. त्यात बरेच धागे होते. ते धागे माती धरून ठेवेल असा विचार करून आम्ही तो प्रयोग केला. आता आमच्या मूर्तींना बिलकुल तडे जात नव्हते. आता ते जे घोड्याचं शेण होतं त्याला धागे होते आणि हे धागे माती धरून ठेवेल असं त्यांनी विचार केला या मुलांनी. आणि त्यांनी तो प्रयोग केला, त्यांनी ते एक्सपेरिमेंट केली आणि ते सक्सेसफुल झाले. आणि त्याच प्रकारे त्यांच्या मूर्तींना आता तडे जात नव्हते. केवढा आनंद झाला हे मला शब्दात सांगता येणार नाही. मी माध्यमिक शाळेत असताना आर्किमिडीज या शास्त्रज्ञाचा धडा वाचला. आता हे जे त्यांना एवढा आनंद झाला होता, हे त्यांना शब्दामध्ये, त्यांना ते वर्ड्समध्ये एक्सप्रेस करता येत नाही. ते जेव्हा माध्यमिक शाळेमध्ये होते, तर तेव्हा आर्किमिडीज या शास्त्रज्ञाचा धडा त्यांनी वाचला होता. त्याला हवं होतं ते तत्त्व शोधण्यासाठी तो साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही ते शोधत राहायचा.
ते सापडल्यावर तो न्हाणी घरातून युरेका युरेका करत धावत सुटला. आता त्याला जे तत्त्व म्हणजे त्याला जे शोधायचं होतं आणि ते त्याला सापडलं. तर तेव्हा तो न्हाणी घरातून म्हणजे तो ते आंघोळ करत होता त्या खोलीतून तो युरेका युरेका करत बाहेर आला, धावत आला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्यालाही तेवढाच आनंद झाला होता जेव्हा मूर्तींना तडे जाण्याचं थांबलं होतं. आता तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं की ज्या प्रकारे आर्किमिडीजला एवढा आनंद झाला त्याच प्रकारे त्यांनासुद्धा एवढा आनंद झाला, कारण त्यांच्या मूर्त्यांना आता तडे जात नव्हते. आपल्यापुरता का होईना पण तो एक शोध होता. आता त्यांच्यापुरता का होईना तो एक शोध होता. मुलांनो, मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुमच्या प्रत्येकात आर्किमिडीज दडलेला आहे. म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये आर्किमिडीज आहे आणि आपण त्याला कायम जागतं ठेवलं पाहिजे. तुमचं आभाळ कायम आनंदानं भरलेलं राहील. म्हणजे आपलं जे सर्व काही आहे ते सर्व नेहमी आनंदाने हॅपीनेसने भरलेलं राहील आणि आपण आपल्यामधला जो आर्किमिडीज आहे तो शोधला पाहिजे. जर तुम्हाला या पाठाचा स्वाध्याय हवा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा, मी त्यावरसुद्धा व्हिडिओ बनवीन. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट व सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.